चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत गवारची भाजी। तर त्यासाठी आपल्याला साहित्य लागेल थोडंसं शेंगदाण्याचं कूट, कापलेला कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण, लाल तिखट आणि कापलेली गवार। चला तर मग सुरू करूया आपण आपल्या रेसिपीला। सर्वप्रथम एक पॅन ठेवून घ्यायचा, त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं। तेल छान गरम होऊ द्यायचं। हे पहा, इथे आपलं तेल गरम झालेले। आता यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालून घेऊ। यानंतर लगेचच आपण कढीपत्ता घालून घेऊ आणि सगळं साहित्य छान असं परतून घेऊ। आता यानंतर आपण यामध्ये कापलेला कांदा घालून घेऊ। कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्या। कांदा थोडं परतत आला की यामध्ये आपण लसूणची पेस्ट घालून घेऊ। लसूण जर सुरुवातीला टाकला तर पूर्ण करपून जाईल, त्यामुळे लसूण कांदा परतत आल्याच्या नंतरच टाकायचा। छान कांदा परतला आहे आपला। आता आपण यामध्ये लाल तिखट, थोडीशी हळद घालून घेऊ। सगळं साहित्य छान असं परतून घ्या। लाल तिखट, हळद पूर्ण या कांद्यामध्ये मिक्स होईल अशा प्रकारे परतून घ्या। सगळं साहित्य छान परतलेलं आहे। आता आपण यामध्ये कापलेली गवार घालून घेऊ। गवारला छान असं मिक्स करून घ्या प्रॉपर। हे पहा, इथे मी गवारला छान परतून घेतलेले आहे। आता यामध्ये मी थोडं शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे। जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतरी टाकलं तरी चालेल। शेंगदाण्याचं कूट टाकून मी छान परतवलेलं आहे। आता आपण यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ। मीठ टाकून झाल्यावर छान परतवून घ्या आणि वाफ येण्यासाठी 3 ते 4 मिनिटं या भाजीला झाकून ठेवा। झाकून ठेवल्यास आपली भाजी छान व्यवस्थित शिजल्या जाईल। जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये 1 ते 2 चमचे पाणी टाकू शकता, नाहीतरी चालेल। हे पहा, छान अशा भाजीला आपल्या वाफ सुटलेली आहे, छान शिजलेली आहे भाजी आपली। आता आपण यामध्ये वरतून कोथिंबीर घालून घेऊ। कोथिंबीर घातल्याच्या नंतर भाजीला छान व्यवस्थित परतून घ्या, म्हणजे कोथिंबीर यामध्ये पूर्ण मिक्सअप झाली पाहिजे। छान असं वेल मिक्स करून घेतलेलं आहे इथे मी भाजीला। भाजी पण छान आपली शिजलेली आहे। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली? जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।